नमस्कार, सोनल ट्रीट्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पिठलं आणि भाकरी। भाकरीची पद्धत थोडी वेगळी आहे। 1 ग्लास पाणी घेतलं आहे, 1 ग्लास ज्वारीचं पीठ, पाणी आधी उकळायला ठेवायचं आहे, चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे। पाण्याला उकळी आली की 1 ग्लास ज्वारीचं पीठ घालणार आहोत आणि ते चांगलं हलवून घ्यायचं आहे पीठ, की त्याच्यात गिठोळ्या थोड्या कमी राहतील म्हणून। आणि लगेच गॅस बंद करायचा, खाली उतरवून घ्यायचं आहे पीठ आणि एका भांड्यात आपण हे आता काढून घेऊयात। पीठ काढल्यानंतर ते लवकर गारही होईल आणि थोडंसं मळून घ्यायचं आहे त्याच्या आधी। आणि न मळता पण तुम्ही अर्धा तास तसंच ठेवलं आणि नंतर मळलं तरी चालेल, त्याच्यानी काही प्रॉब्लेम येत नाही या पिठाला आणि भाकरी पण खूप छान मऊ होते। तेलाचा हात लावून पीठ मळायचं आहे, जेणेकरून आपल्याला हाताला चटके कमी बसतील। आता याला बाजूला ठेवून देऊ आपण झाकून आणि पिठल्याची तयारी करूया। कढई तापायला ठेवायची आहे। पिठल्यासाठी घेतलं आहे 1 वाटी डाळीचं पीठ, त्याच्या तिप्पट पाणी, आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि तिखट, हिंग। कढईमध्ये तेल घालूयात। 1 पळी तेल घातलं आहे, मोहरी, आलं लसूण मिरचीची पेस्ट, हिंग, हळद घालायची आहे आणि हलवून घ्यायचं आहे। या स्टेजला ना गॅस बारीक करायचा, की त्याच्यामुळे ठसका उठणार नाही मिरचीचा। हळद घालून घेऊयात आणि आता याच्यात पाणी घालूयात। तिप्पट पाणी घेतलं आहे 1 वाटी पिठाला। लागलं तर आपण परत वाढवू शकतो, पण खूप पाणी झालं तर पीठ एकदम खूपच सैल होतं, पाणी वेगळीकडे आणि ते जास्त वेळ शिजायला लागतं। मग त्याच्यापेक्षा आपण आधी पाणी मोजून 3 पट घेतलं आहे। त्याच्यात थोडं तिखट घालायचं आहे। आता पाण्याला उकळी यायच्या आधी डाळीचं पीठ घालायचं, जेणेकरून ते हलवायला खूप सोपं जाईल, गिठोळी राहणार नाही असं बघायचं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं। सुरुवातीला जास्त हलवायचं म्हणजे गिठोळी राहत नाही कुठे। आणि तिखट मीठ आपण आधीच घातलंय, त्याच्यामुळे काय होतं पिठल्यात सगळीकडे एकसारखं ते मिक्स होतं। म्हणून थोडीशी कोथिंबीर वरतून घालूयात आणि दुसऱ्या गॅसवर, बारीक गॅसवर आपण शिजायला ठेवून देऊ। थोडं घट्ट वाटते म्हणून मी परत थोडं पाणी घातलं आहे याच्यात। आणि आता भाकरीचं पीठ घेऊयात। तवा तापायला ठेवायचा आहे आणि पीठ चांगलं परत एकदा मळून घ्यायचं आहे। 1 ग्लास पिठामध्ये 5 भाकरी होतात मीडियम साईजच्या, आणि या आपल्याला लाटून करायच्या आहेत, थापायची पण गरज नाही आहे याला। पोळ्या झाल्या की तुम्ही या भाकरी करू शकता लगेच, म्हणजे घरामध्ये कुणाला पोळी खायची असते, कधी भाकरी खायची असते कुणाला, तर तुम्ही हे दोन्ही प्रकार करू शकता एक साथ। ही भाकरी छान पोळीसारखी लाटून घ्यायची आहे, घडी न घालता लाटायची आहे फक्त। घडीच्या पोळीला जशी त्रिकोणी घडी घालतो तशी घालायची नाही, नुसतं गोल आपल्याला लाटायचं आहे आणि तव्यावर टाकायची भाकरी। परत एक दुसरी लाटून घेऊया तिकडे भाकरी। फक्त या भाकरीला नेहमीप्रमाणेच तवा आपला चांगला तापलेला पाहिजे, तर भाकरी छान होते। आता ह्याला पलटी मारून घेऊयात भाकरीला। उलथण्याने चांगलं दाबून भाकरी भाजायची आहे, ही कच्ची राहायला नको म्हणून। गॅसवर डायरेक्ट भाजायची गरज नाही याला, नुसती दोन्हीकडनं भाजून घ्यायची आहे। ही भाकरी फुगते पण छान आणि सकाळी केलेली भाकरी संध्याकाळपर्यंत मऊ राहते, त्याच्यामुळे तुम्ही ही भाकरी जे खात नसतील त्यांना पण करून देऊ शकता। आजकाल मुलांना कडक भाकरी नको असते, मऊ हवी, तर ही भाकरी नक्की एकदा करून खाऊ घाला आणि आपली पिठलं भाकरी दोन्ही तयार आहे। ताट वाढून घेऊयात। बघू शकताय कशी छान फुगते भाकरी। पिठलं, भाकरी, कांदा असा मस्त बेत एखाद्या दिवशी भाजी नसेल त्या दिवशी नक्की करून बघा ही भाकरी आणि मला कमेंट्समध्ये कळवा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। थँक्यू।